नवी मुंबईच्या वाशीमध्ये हिट अँड रनची घटना। इनोव्हा कारच्या चालकाची रिक्षेला धडक, रिक्षा चालकाचा मृत्यू, वाहन चालक फरार। अहमदनगरमध्ये मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट। विधानसभेआधी आरक्षण प्रश्न मार्गी लावणार, पवारांचं मराठा आंदोलकांना आश्वासन। बीड आणि जालन्यातली स्थिती चिंताजनक, दोन्ही जिल्ह्यांचा शरद पवार दौरा करणार। राज्यकर्त्यांनी आरक्षणातल्या मुद्द्यावर दोन बाजू घेतल्या आहेत चूक, माझा महाकट्ट्यावर पवारांनी मांडली भूमिका। आचारसंहिता लागेपर्यंत वेळकाढूपणा करतायत हे सत्ताधारी आणि विरोधकांचं षडयंत्र। मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, तर आरक्षण न दिल्यास सरकार पाडणार, जरांगेंचा इशारा। लाडकी बहीण योजनेवरील अर्थविभागाच्या आक्षेपावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, त्या बातम्या निराधार, महाराष्ट्रामध्ये पैशांची कमी नाही, अजित पवारांचं ट्विट। पाकिस्तानात जाऊन लग्न केलेल्या सनम खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या संजय राठोडचाही मुक्काम न्यायालयीन कोठडीतच। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण पाणीसाठा 71.95%, 3 धरणं ओव्हरफ्लो। 8 दिवसांमध्ये सोन्याचे भाव 5,000 घसरले, तर चांदी 11,000 स्वस्त। सीमाशुल्क कमी केल्याच्या घोषणेनंतर सोनं स्वस्त। पहिल्या T20 सामन्यात भारताचा 43 धावांनी विजय, 214चं लक्ष्य गाठताना श्रीलंका 170 वर ऑल आउट। नेमबाज मनु भाकरचा अंतिम फेरीत प्रवेश, पॅरिसमध्ये जागवली पहिल्या ऑलिम्पिक पदकाची आशा। सीन नदीवरील उद्घाटन सोहळ्यात सिंधू आणि शरद भारताचे ध्वजवाहक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।